राईट साईडला साक्षात परब्रह्म हे तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्ही इथे उभा राहा त्यांना सांगा खाली वाकून जाऊ. माईकची वरून खाली वाकून जा, खाली वाकून खाली घे आणि तिकडून खाली बसून खाली वाकून जा. सुगंध तुझ्या कृपेचा सुगंध सुगंध तुझ्या कृपेचा दरवळतो जीवना धावून या रंगणा गणा धावून या रंगणा गणा धावून या रंगणा गंध सुगंध तुझ्या कृपेचा गंध सुगंध तुझ्या कृपेचा दरवळतो जीवना सावलिया रंगणा सावलिया रंगणा सावलिया रंगणा. खाली वाकून जा, खाली वाकून जा. खाली वाकून, खाली वाकून. देवाधि देवा काळ भैरवा देवाधि देवा काळ भैरवा मान्य करून घे आमची ही सेवा मान्य करून घे आमची सेवा मान्य करून घे आमची सेवा देवाधि देवा काळ भैरवा देवा काळ भैरवा मान्य करून घे आमची ही सेवा कृपा सावी गावावरिया कृपा सावी गावावरिया नमितो तुझ्या चरणा धावून या रंगणा गणा धावून या रंगणा गणा धावून या रंगणा. गंध सुगंध तुझ्या कृपेचा गंध सुगंध तुझ्या कृपेचा दरवळतो जीवना धावून या रंगणा गणा धावून या रंगणा गणा धावून या रंगणा. सूर्यमुचे भाग्यवंत सूर्यमुचे भाग्यवंत छाया असू द्या शिव हनुमंत छाया असू द्या शिव हनुमंत छाया असू द्या शिव हनुमंत छाया असू द्या शिव हनुमंत. काळ सूर्यमुचे भाग्यवंत काळ सूर्यमुचे भाग्यवंत छाया असू द्या शिव हनुमंत छाया असू द्या शिव
पिढ्या काय नाटका दिला असता रे नाटकाचं सूत्रधर मी असा तू माका नका शिकू समजला रा मंडळी नाटक सुरू व्हायला वेळ लागलो एक नाजूक अडचण आमच्या द्रौपदीची बायको बाळ झाली असं नाही काय द्रौपदीची बायको म्हणजे आमच्या नाटकात द्रौपदीचं काम करणारा बाळू आहे ना त्या बाळूची बायको बाळच झाली समजला तर आता पण तुम्ही जशी कळत असला वैशित काय ह्याच्या पुढे रसा एवढी विनंती लाट्या अरे घंटा घंटा नाटकात वगैरे घंटा खरा मग मी मिळत नाही बरं आता वाजवणार काय घंटाच वाजू हो पण खालच्या जेवणात एकच घंटा होती ती पण परवा चोरी लागली अरे आता वाजवणार काय येथून जाणं खैसून तरी डबो घेऊन चला काकू इली आमचं घरगुती बुलडोजर होय किती तू बसा खाय जाऊ काय अगं कोपऱ्यात म्हणजे तसा कोपऱ्यात नाही गो याचा घेऊन जा खालच्या पहिल्या रांगेत बसव अजून कोण येतो त्याचं माणूस बसू नको गेल्या वर्षी तुझ्या बापाची बसवला आणि काय झाला बघलास ना अजून हातरून सोडणार नाही बरोबर ठरतो चला बघतात काय पडाव कापलेल्या कोंबड्यासारखं सरपड कर तिथल्या एका जागी उभं हो डबो बनव परिस्थिती खूपच आटोक्या बाहेर गेली दिसते सांगितलं रे जशी बाबाला रंगवल्यावर बाहेर येतो नका म्हणून कामच तसं होतं सांगितली करण्याची शिट्टी आली हा आतून दिला असता तर काय झिजला असता काय नाही तुझ्या असं तोंडाचा फसा वास काय मारता तुम्हाला सगळीकडे शोधता पण तुम्ही खरंच गावला नाही मग शेवटी तुकारामाच्या अड्ड्यावर गेलो मग काय म्हणालो तुकाराम काय त्यातच लावून गेले अरे बाबा सोडून ऐकत होते आता गावात जाऊन बोलून करतील अरे चित्रधाराची
जशी गप अशी चार चौघात जातो हे पण तुका माणूस असाल ना बोल. मी निघल्या इतक्यात तुकाराम मला बोलला आता इलाज तू घेऊनच जा. मग तू नाही म्हणलास. नाही म्हटलं. तर त्याने तुका असा मांडीवर बसून चमच्यान भरवल्या नसेल. तसं ना मी निघल्या इतक्यात तुकाराम मला बोलला पूर्वीचे ना त्याशिवाय कामच करत नाही. काय माय झालं पूर्वीचं नळ झालं. थैसर घेतलंस ते घेतलंस पण मी थैसर घेतो हे हैसर पाण्यात चांगला नको. तुझ्या पाण्यात असा वाचला ना त्या गाण्याखाली थोडा आणि काय टाको या जर त्या किसन बाटला काढला ना तर पुढे अशी तुका घेतो डबो भरून माका घेतो पडलो हे पाण्या सांगू दिला का काय घाबराव किती वाजली पण मी आता बोललास ना सांगीतिक मंडळाची चिठ्ठी आली हा म्हणून. हा ती चिठ्ठी. हो ती चिठ्ठी मला घेताना घेता चिठ्ठ्या. काय मेल्या गुलामान चिठ्ठी अडकवून आकाश वाटतात. आळशी बापाशीचं नाव उज्ज्वल करतात. अरे आम्ही तुम्हाला या भविष्याचं पुरवठो केलं ते काय चिठ्ठी अडकवून काय दिलं चिठ्ठी वाचले ना वाच मग. अरे काय काय करता काय धनुष्य घेऊन धनुष्य अरे असा धनुष्य जाता काय अर्जुन म्हणा अर्जुन. कमरात नाव घाले तुका अर्जुन मी केल्या आणि मग का सांगते हे रिजिन म्हणजे चिठ्ठीवाला ती तात्या आता ती कोरी असा. अरे मेल्या चिठ्ठी ऐशी उठती झाली एक जागी उभं हो आणि चिठ्ठी वाच. तात्या जास्त हलू नका. माका सांगत हवू नका आता बघा वाच. तुमच्याकडे मला तुमच्याकडे अरे मेल्या खायच्या भाषेत चिठ्ठी वाचतो. अरे उलटी धरती वाच. श्रीयुत पांडुरंगाच्या साष्टांग नमस्कार. तुझ्या गुरुजीने ह्या ठेवले पण नमस्कार शिकवल्या. अरे साष्टांग नमस्कार नाही रे साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार. तुझ्या गुरुजीने तुला काय शब्दाची तोडमोड करून शिकवल्या नाही काय. आता रे श्रीयुत पांडुरंगाच्या साष्टांग नमस्कार. लवकर सुधारलो. कळविण्यास अतिशय दुःख होत आहे की शामराव पतुके यांची 92 वर्षांची सुईण आजी अचानक अकाली निधन पावल्यामुळे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळाची सर्व वादक त्यांच्या प्रकृतीस गेली आहे. प्रकृतीस गेली आहे म्हणजे अशाला त्याला काय म्हणतात. माझ्या बापाशी त्याचा प्रेतयात्रा म्हणतो. तरी आज रोजी होणाऱ्या संगीत वस्त्रहरण नाटकात संगीत घेता येणार नाही. तरी नाटकातील गाणी आणि गाणारी पात्रे वगळून नाटकाचे कार्य सिद्धीस देण्याची कृपा करावी. तसदीबद्दल क्षमस्व आपला कृपाभिलाषी. हो आम्हाला तुम्हाला कप्रा म्हणजे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळ. ठीक आहे. खाली नळ टाकून वाचू लिवणाऱ्या तो वाचणाऱ्यास नमस्कार. म्हणजे तू काय म्हणजे त्याचा आधीच माहित होता त्याची चिठ्ठी तू वाचतलं. नाही घरा मोठेपणा मिरवण्याची सवय का तुमची गेली नाही ना अजून. तात्या मला सांगा आपल्या गावात सुशिक्षित
आपल्या गावात सुशिक्षित सुशिक्षित म्हणायचं आहे का किती अशुद्ध बोलतो लोक लागतात तुला किती वेळा सांगितलं लक्ष ठेवा लक्ष ठेवा लक्ष ठेवा किती वेळा सांगितलं लक्ष ठेवा लक्ष ठेवा लक्ष ठेवा लक्ष ठेवा लक्ष ठेवा बाई वा बाई वा काय नाचता हो तुम्ही तुमचा नाच बघून आमचे डोळे फुटले आमचे डोळे फुटले अगं बया 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 केवढा हा क्यू तुमच्या हौशीचं हो घबराव काय ताता काय करतात गायशी बाप्पा एसटी स्टँडवर बरा बघाव बाई तुम्ही या बाईंच्या अंगाला माझ्याशिवाय हात लावायचा नाही अरे हल्ल्या हो वातावरण कसा भुरी भुरी काम करू नये म्हणतं कोण म्हणता असं तो म्हणतं असं कोण म्हणता असं तो म्हणतं हो मला द्रौपदी खाया द्रौपदी द्रौपदीची आई हो बाई असा काय झाला कोणतरी थळ ताई कोणतरी हय ताई आमचा आपला साजराच बाई हा काय बोलायच्या पद्धत असतो हे बघा हा आता पुढे व्यवस्थित काय झालं आता मला बोलवून अहो तात्या आपल्या नाटकात द्रौपदीची भूमिका करणारा भागीरथ नागरे याला 7 पोळीनंतर 8वी पण पोरगी झालेल्या काळावर गांधीची ठोकली टोपलीतल्या खाच्या पारावर जाऊन ठोकला पाटील परिस्थिती वाईट आता करायचं काय तुम्हीच काहीतरी सुचवा पाटील तुम्हीच काहीतरी सुचवा माझ्या डोक्यात एक कल्पना आहे आपण याच बाईला आपण द्रौपदी केली तर वा पाटील वा काय तुमचा डोका बाय माझे सुपीक म्हणजे किती सुपीक तुमच्या डोक्यात जर तांदूळ द्याले ना बाई बाई आमच्या नाटकात द्रौपदीची भूमिका तुम्हीच करायची नाही म्हणू नका बाई घरच्या जाऊ आमच्या नाटकात भूमिका हो बाई सांगा ना तुम्ही घरच्या मी काय करू जे पण बघ जमला तर बाई हो बाई द्रौपदीची भूमिका तुम्हीच करायची हो बाई तात्या हो बाई आमच्या नाटकात द्रौपदीची भूमिका तुम्हीच करायची आमच्या गावची तर आता तुमच्या हातात आहे हो नाही म्हणू नका काय हो बाई काहीतरीच करा हो तुम्ही पदर पसंत मला बा माझ्याकडे जाऊ आता हो बाई जमणार काम करायला नक्की जमणार तुम्ही फक्त एवढंच करायचं दुर्योधनाच्या दरबारात केस मोकळे जडून असं नमत यायचं आला तुमचं मोकळं झालं का तुम्ही हो बरोबर पूजेची तयारी करून घेऊया हो पूजेचं सामान घेऊया करायची सुरुवात हो पूजेची तयारी करायची आहे सावध राहावा हा
लक्ष ठेवा, सावध राहावा, एकमेकात सांभाळून घ्यावा. सुरुवात करायची. हा पूजा करतोय, नारळ ठेवतोय, नारळ घेऊन हात जोडा. आपलीच माणसं एकदाच काय का जोडा, नाही का आमचा सगळाच तोडा. करायची सुरुवात. करा सुरुवात. बरोबर आहे. मी बघा ते पोरा कोकण रेल्वे मोरात जाऊन पोचली ना तू यो सावंतवाडीच्या वागण्यात खेळा तो सुरुवात. चला पाना लावूया, पाना लावूया. किती वेळा सांगितलं रे पाना धुवून जेव्हा जाऊन दुसरी काय दुसरी चावलो हातलो ना उद्या तू पाना सुरुवात करायची आहे. पाना सरळ ठेव, सरळ ठेवली. हा उपडी ठेव, उपडी ठेवली. आड्या उपडी झाला, उभ्या उपडी ठेव. आड्या उपडी झाला, आता उद्या उपडी. काय आयशी बाबतीचा बाप्पाच्या नावाचा कोरड होताय नाही ना. रणव नाराय बेशरम नाराय मूर्ख मूर्ख गाडा गाडा पूजा करताना अशी अभद्र भाषा बोलू नये. आता भटजी नाही होता मी काय करू. आता पूजा करताना भटजी काहीतरी म्हणता माका येत नाही. मी शिव्या वाटत्या मला काय हा पूजा करताना काहीतरी बोलला पाहिजे, पण काय बोलला पाहिजे या कोणी ठरवल्या. देवाच्या कानावर साऊंड गेलो का कामला. करायची सुरुवात. करायची सुरुवात का या हे देवा परमेश्वरा ओके देवा, ओके देवा, ओके देवा, ओके देवा. हो तात्या, याला शिस्त शिकवणं फार महत्वाचं आहे. काय बोलल्या घडतात उत्तर म्हणता. करायची सुरुवात. सामुदायिक जाणा घालून घेऊया. लक्ष ठेवा, सावध राहा. वय महाराजा जोरात बोलायचा. जो पण बोलणार नाही त्याला त्याला पटलाला सांगून पुढल्या वर्षी नाचतात ना. वय महाराजा जोरात बोलायचा. हे देवा महाराजाच्या महाराणीच्या महाराणीच्या महाराजा. हे देवा महाराजा वाचके जोरा कुंचे जोरा महाराजा. आमच्या कालच्या मंडळाची पोरा ह्या वर्षी हौशी नाटक करूची आहात तर त्यांचं नाटक हा पार करून व्यवस्थित पार करून द्या आणि आमच्या कालसूर यशाचे झंडो फळक फळक करा. लवकर बोललो ना. जैसून घेऊन काकडे पानाकडे शिकलास. चला सुरुवात करायची आहे. सुरुवात करूया. आता घट बांधावायचा आता सवय दिली त्यांची सवय झाली. सुरुवात करायची आहे. करा सुरुवात. नांदी घ्यायची आहे. सरळ लाईनीत उभे राहायचं आहे. कैदी नंबर 1, कैदी नंबर 1, कैदी नंबर 2, कैदी नंबर 3, कैदी नंबर 4, 5, 6, 7, 8 शेवटचा.
पात्रे परिचय. बरोबर. नाटकात अनेक पात्र असतात म्हणून पात्रेय परिचय. करायची सुरुवात. व्यवस्थित सुरुवात करायची. हा. कोण येत आता? धर्मराजा. धर्मराजा येतात. धर्मराजाचा येऊन द्या. काय वाजवशाल? वाजवा. धर्मराजा. प्रशांत वेडेकर. धर्मराजा. प्रशांत वेडेकर. वाजवा. झाला बाबू. शेवटच्या रांगेत जेवला परत कल्याणच्या वतीवर चला पुढे पाण्याकडे वळूया. करायची सुरुवात. करा सुरुवात. क्षत्रियाचा शब्द. नाटकाचा पहिलाच वाक्य चुकीचं बोललो. अरे क्षत्रियाचा शब्द नाही. क्षत्रियाचा शब्द. क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे रणांगणावर युद्ध खेळत जाताना त्यांना म्हणतात क्षत्रिय आणि उन्हा पावसात उघड जातात त्यांना म्हणतात क्षत्रिय. कळलं? काय बोलायचा? तुला छपात काय का बोलायचा आता? क्षत्रियाचा शब्द. छपात. क्षत्रियाचा शब्द म्हणजे बाणातून सुटलेला धनुष्य. अरे मेल्याच्या बाणाचा पाता बघ. अरे बाण उलटो सुटतो तर डोळा फुटात माहिती हा. लक्षातच नाही आलं तात्या. जन्माला पण येताना उलटो दिलो. या वर्षी बाकी पीक पाणी चांगला आहे ना. पोरांनी एकट्याच जमीन नांगरली. करायची सुरुवात. पुण्यात आता हा वाजवा. काय करता? झलक. याका म्हणतात झलक. हा व्यवस्थित वाजवा. कोण येता माहिती आहे ना? अर्जुन. सकाळपासून झलक मध्ये हा. सुराच्या बाबतीत फक्त माणूस. व्यवस्थित वाजवा. करायची सुरुवात. करा सुरुवात. अर्जुन. राहुल नागती. राहुल नागती. आता काय लांबी रुंदी मोजता. सुरुवात करायची आहे. करा सुरुवात. अरे भीमा. वा. का आवाज आहे ना. सगळं खानदान ह्याच्यात याला पण आवाज खणखणीत. करायची सुरुवात. करा सुरुवात. अरे भीमा. हा. हात केलास ना. हा. माझ्या पाय. पादुका पादुका. आता पाहता इथं झाले. ए, नको नको नको. ए, नको नको नको. नको हे नको नको. आपला काय असा समजून माफ करा. नको. त्याचे सगळा पाठ आहे ना. सगळं बोलतात. नको. हो तुला घालून घेऊ नको. तू बोल आपला. सुरुवात करायची आहे. करा सुरुवात. अरे भीमा. वा. हात केलास ना. परत परत. परत परत डिस्टर्ब करायचं परत पडतच. आता ऐका परत. अरे भीमा. हा. हात केलास ना. हा. माझ्या पादुका. शी. मला बाहेर असताना तू माझ्या महालात प्रवेश केलासच कसा. पण मी तुझ्या मनात प्रवेश केलाय. 4 दिवस झालं होलीपासून माता
माझ्या महालात प्रवेश करू नये तुझ्या महालात द्याका जाव पाया घालून दिसतं माझी पाणी जन्मात येणार ना तेव्हा निघेल ना चला बुतूर चला 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 बुतूर चला बुतूर भीम नाही हाय भीम नाही चला 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 बा त्याच्या समोर तरी भीम भीम बोलत चालू सुरुवात करायची आहे सुरुवात करायची आहे कोण येता भीम येता व्यवस्थित वाजवा कोण आपण भीमासारखो पण इलो सारखो तर तुझ्या मारी टोपी बघा झाला तुझ्या शिवाय घेतो तुझ्या मारी टोपी अरे ते कसं आपण शिवाय दे तसं दादाने सांगितलं मला तू मध्ये मध्ये बोल नको त्याला मला परिचय करून द्यावा गो हो देतो देतो तू डोक्यात राग घालून घेऊ नको शांत राहा मी त्याचा परिचय करून देत आहे शांत राहा कशा बोलत कोणी माहिती का जर बोलत नको कसा कोणी माहिती आहे अरे वंश तो विभाग प्रमुख आहे विभाग प्रमुख सुरुवात तुझ्या मारी टोपी तुझ्या एक मिनिट ही मत सशक्त असत मी सांगितल्याप्रमाणे तुका वारंवार मांडीवर थाप मारूची लागतली मांडीच्या चिंधड्या झाल्या तरी पण आमचे कपडे सांगा पुढल्या वर्षी गौरी गणपतीत नाचाय वापरायचे तुझ्या मारी टोपी तुझ्या झाला तुझ्या मारी टोपी तुझ्या झाला त्याच्या मांडीवर कुणीतरी एसटी सोबत ठोका रे आता कोण येतात व्यवस्थित वाजवा कोण येता माहिती आहे ना कोण येतात वेधर सुरुवात करायची काय हा अनुप जलोटा अनुप जलोटा चालू राहू द्या सुरुवात आपल्या औषधा खाली अरे मेले तुझा इल्यापासून येतो घेऊन आलो अरे घेऊन आलो तर मान्य पण काय घेऊन आलो आमचं आपलं नेमकं गैर समज झालं आमका वाटलं तू पण आमच्यासारखा लावून आलो आमंत्रण म्हणा आमंत्रण कसलं आमंत्रण अच्छा आमंत्रण हे घेऊन आलो आमंत्रण हे घेऊन आलो राजा आता कोण येता
महाराष्ट्र येतात. हा 100 पोरांचं अनुभवी बापूस येतात. व्यवस्थित वाजवा. करायची सुरुवात. करा सुरुवात. आपण कोण? धृतराष्ट्र. काय काम? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र? अरे मेले धृतराष्ट्र आंधळो होतो. आंधळो काय हा? नाटकाची सुरुवात करायची आहे. करा सुरुवात. पिटी आजीची फणी घेऊन जातात. पांडुपुत्र विमा काय? पांडुरंग नाही पंडुपुत्र विमा. पंडुपुत्र. अरे पांडुरंग तुझ्या आजाचं नाव आहे. पांडुपुत्र आणून असा माझ्या समोर उभा करा रे. त्याला मी प्रेमाने आलिंगन देते. काय देते? अरे देते गेल्या वर्षी होता. या वर्षी त्याचा देतो झाला. सुरुवात. तर त्याला मी प्रेमाने आलिंगन देतो. भीष्माचार्य येतात. कौरव पांडवांचे गुरुजी भीष्माचार्य. करायची सुरुवात. हो असते सुरुवात का? करा सुरुवात. काय यार त्या चिमोऱ्याचा आकडा घेऊन खात जातो. सेल्फी स्टँड म्हणताला. सेल्फी स्टँड असा ना आमका माहिती नाही ना. आमका फक्त 2 स्टँड माहिती. एक माईक स्टँड आणि दुसरं एसटी स्टँड. नाटकातील वाजता मला का तुमच्या नियमाप्रमाणे पहिल्या कन्यादान यजमानच करतील. कन्यादान नाही रे. कन्यादान काय लग्नाला आला. पहिलं दान. पहिलं दान. तुमच्या नियमाप्रमाणे पहिलं दान यजमानांनी मागावे. बरोबर. सत्याण्णव त्यांची सोय. मेल्यानं तुम्हाला सोय शिवाय काय दुसरा दिसत नाही काय? आता कोण येता? भक्ताने थांब. उत्तम वाजवा. व्यवस्थित वाजवा. कोण येता माहिती आहे? विरोधी पक्षाचा उमेदवार येता. उमेदवार. हा कोण येता माहिती आहे? दुर्योधन. दुर्योधन येता. करायची सुरुवात. दुर्योधन. येऊन काय एकच वर्गात शिकायचं. भक्ता वाजवा. करा सुरुवात. अरे दुर्योधना बोलले. वाजवा. झाला. चावी संपली. जा मागून 2 राऊंड मारून येता.
काय करा सुरुवात. क्रिस गेल. अरे मेरे तो हल्ली ना मोठी काय या मॅचच्या हायलाइट बघून दिला ना म्हणून. असं ना नाटकाची सुरुवात करायची आहे. नाटकाची भाषा बोला आता. सांगा त्याला. अगं उलटे सटवे. महाभारत काय तुझ्या काकासाने लिहिलेला आहे. अरे व्यासांनी लिहिलेला आहे व्यासांनी. अरे नाटकातली भाषा बोल काय या ते मारक्या काय का समजावून सांग त्याला. अगं गर्विष्ठे, अगं गर्विष्ठे, तुझे वस्त्र हरण करून तुझे गर्व हरण करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आणि ती मी कदापि सोडूची नाही. अरे तुझा या सटीक माझ्या समोर अनुराची उभी करणे. लागलो ना. अरे सांभाळून मारत का. अरे मेरे नेम चुकलं तर काय होईल माहिती आहे ना. व्यवस्थित वाजवा. हा सस्पेन्स वाजवा. कसा वाजवा. सस्पेन्स. अजून ठेवला. कोण येता माहिती आहे. येऊन द्या ना काय. आबा महाभारतातलो सगळ्यात कपटीनं कारस्थानी कॅरेक्टर आहेत. कोण. शकुनी मामा. बरोबर शकुनी मामा येता. व्यवस्थित वाजवा. माहीत आहे जसं आपण काढू ना तसं बाहेरून पण काढत असा. व्यवस्थित वाजवा. करायची सुरुवात. वाजवा. काय पात्र असतं नाटकात. जो तो पात्र येतात तो माझ्या धोत्राखाली प्रत्येकात वाटतं निद्र उपरी. बसला रे बसला. काय नाही गावाचा काय नाही गावाचा सगळा उरकून मोकला. हे राजा मी तुझे धने जिंकले. हे राजा मी तुझे धने जिंकले. धने काय धने काय धने काय धने काय ठेवला धने काय. चक्री मामा काय धन्याचा व्यापारी तो. हा धने काय ठेवला धने काय धने काय. हे राजा ही काळी मेरी खायचो आणलीस. धने काय धने काय. अरे धने नाही धन धन धने म्हणजे कोथिंबीर. धन धन म्हणजे संपत्ती. काय सांगते का धन संपत्ती. आता त्याला धन म्हणतात त्याला मी काय करू. आता त्याची पहिल्याही शब्द काहीतरी हाय आता माझा आठवत नाही. तर मी काय करू. भारत्या एका काही लोक सांगितलं भाषा लागायचा. आता खावा मग खा आता खावा मग खा पडील मी. संपत्ती पैसे का. हे राजा मी धना जिंकले. तुला तुझ्या बंधूंसहित निष्ठा. अरे त्याला किती जोडा. हे राजा सांग टाकले. चितम चितम चितम. हे राजा सांग टाकले. चितम चितम चितम. हे राजा सांग टाकले. चितम चितम चितम. खोबऱ्यावर मारता खोबऱ्यावर मारता खोबऱ्यावर मारायचा. सार्वजनिक मारत पाहिजे. खोबऱ्यावर मारायचा. हा सुरुवात करायची आहे. व्यवस्थित करा. हे राजा सांग टाकले. चितम चितम चितम.
दरबार आहे दरबार आहे तेव्हा बरोबर आहे. करायची सुरुवात हो बोलवा सुरुवात धर्म धर्म धर्माचं बोलू धर्म येणारच नाही नको हे नको आता धर्म किती हरव पिटाळलं पण तो मध्ये घुसला ना अरे मध्येच काय महाभारतात त्याचं केवढं मोठं स्थान आणि तू असं त्याचा कुत्र्यासारखं पिटाळलं हा? पात्रांची काय किंमत असतात ते यांना समजावून सांगावं हो पत्ती वाजवा आता येता का नाही येता काय माहिती. काय बापाशी लावलेल्या कलमाचे आंबे बसतात नाटकाची सुरुवात करायची करायची सुरुवात करा सुरुवात हे आहे आहे अगं काय का बसली ये अगं ये बस वर्गाने दिले आपण अगं ये अगं ये वर्गणी काय वर्गणी वर्गणी नाटकाची जवळ जवळ ना चंपे अगं ये आहे इकडं चंपे इकडं मला काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं तांदळा टाकूनच जायला पाहिजे बायको आले नाटकाची भाषा बोल काय सुरुवात तिकडे तिकडे पाहत कपाळाला हात लावत पंचकावर बसत पंचकुसत अजून महाराज कोणीच कसे आले नाही अरे कमसाचे वाक्य बोलू नको पण तुला किती वेळा सांगितलं माझ्या वाक्यात समजत नाही तर मी काय करू हे सांगितलं याचा परिणाम काका व्यवस्थित सांग लक्ष दे नाही सुरुवात इतक्या विदूर यायला हवा होता बघ ना केलं ना अजून. काय नाही तो सांगताय त्याच्या मागलं बोल अरे काय जर माका सांगतंय बघ ना इतक्या विदूर यायला हवा होता इतक्या उदीर यायला हवा होता. उदीर काय उदीर काय उदीर घ्यायचं लागला उदीर काय हे बाक्या उदीर कुठून काय हा अरे त्याची शिपायाची लायकी नाही त्याकडून राजा केलं मी काय तो काय सांगते का त्याच्या मागणं बोल हे सांगते त्याला अरे इतक्या विदूर यायला हवा होता तू जाग्यावर जा इतक्या उदीर यायला हवा होता तू जाग्यावर जा जेवण गेलं ना भात काय नाटकाची घटना बोल काय आता परत येता येईल की नाही काय माहिती बोलावायच नको इतक्या विदूर यायला हवा होता आता येतोय का नाही काय माहिती आला आला राजा काका इलो पायात घालून घ्यावा पायात पायात त्याच्या लेडी घालून घ्यावा धावा उठ म्हणा त्याला उठ म्हणा ए उठ 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 माता उठणार पाट्याला माफ कर राजा माफ कर विडी ओढायच्या नादात लवकर विसरूनच गेलो तुझ्या महानची काय वाटा ना तुझ्या बापाशी
काय म्हणायचा तुला छपाटायचा बोल धृतराष्ट्र हा धृतराष्ट्र पितामह आणि कौरव बंधूंची काय वार्ता आहे काका हिंदू धर्म काय काय आबा तुम्ही खेळता बोला कोणी खरा सुरुवात धृतराष्ट्र पितामह आणि कौरव बंधूंची काय वार्ता आहे काका वार्ता दुःखद आहे कसली दुःख दत्त आहे वार्ता हे आपण तुझ्या पांडा अरे दुःख दत्त नाही रे दुःखद काय म्हणायचा दुःखद काय म्हणायचा अरे मनातले मनात चिंता म्हणणं मग काय करायला कसली दोन तीन खड खड वार्ता आहे काका सांगतो आमंत्रण हे घेऊन आलो आमंत्रण हे घेऊन आलो ओ बाई प्रवेश चांगला रंगा केलेले मध्ये मध्ये काय का बसता नाटक सुरू झालं मला वाटलं नाटक सुरू झालं आमंत्रण हे घेऊन आमंत्रण का आमंत्रण बाई दिसला का लगेच आमंत्रण हा? काय ह्या ओ बाई वाचल्या सकाळपासूनच वाचता आता संगीत नाटक म्हटल्यावर वाचल्या वाजणार नाही तर काय हा? काय ह्या हा? जरा तुम्ही इकडे येऊन बसा जरा या लवकर इकडे येऊन बसा तुम्ही बाई तुमच्याकडं काय एकावर एक फ्री आहे काय हा? बाई कशी मदीनं जायली असं वाटतं तिला वचन करून द्यायची लय घाई आहे आजकालची संवाद म्हणा धृतराष्ट्र हा. धृतराष्ट्र पितामह आणि कौरव बंधूंची काय वार्ता आहे काका सांगतो आमंत्रण हे घेऊन आलो आमंत्रण हे घेऊन आलो बायको आहे बायको आहे ए, ए, ए. किती पद्धतीत विचार करतो हा तुला करायची सुरुवात हा त्यांची सुरुवात ना प्रवेशाची तयारी चोख सगळी व्यवस्था चोख बंदोबस्त चोख सुरुवात करायची आता काय दुर्योधनाचा दरबार दुर्योधनाचा दरबार हं? तो फाटे त्याचं काय करायचं? बाय माझं पगड बसलंय बघ कसं हे? मी कुठे बसू कुठं म्हणजे तुझ्या इथं बसा इथं हो. चालेल चालल पळल बसून तर बघा बसते हो बाई काय आईच बापूस बसताना जाऊ पण असेच बसता हो बाई मुकाडले तिथं बसा बसते आता चांगली बसली होती ना चांगल्या काय दिसत नाही याला म्हणतात कनेक्ट हो झाला
आपण कोण? फॅशन चॅनल फॅशन चॅनल. दूरदर्शन अरे त्याच्या तुरून पण कोण तुझं दर्शन घ्यावा का नाही माहिती आहे? दुर्योधन हा, दुर्योधन. दुर्योधन. आपण कोण? षटकोनी मामा. कोण कोण कोण? षटकोनी मामा. षटकोनी मामा. हा षटकोनी मामा कुठून आला? शकुनी मामा. हा, शकुनी मामा. काय हायवेवर बसलास? बस बरं. ए, तुला माहिती नाही हा असा आहे तो. व्यवस्थित सुरुवात करायची. आता कोण येतात? आपले सफेद दाढीवाले सफेद दाढीवाले म्हणजे भीष्माचार्य. हा, कौरव पांडवांचे श्रेष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व भीष्माचार्य म्हणजे सगळ्यांचं गुरुजी. बोलवा भीष्माचार्यचा. येऊ द्या. व्यवस्थित वाजवा. काय वाजवशाल? वाजवा. विलनची नागिन निघाली. सुरुवात. तुझा ना त्याचा काय अंडरग्राऊंड कनेक्शन आहे काय? नाही तू वाजवतो तेव्हा तो बसता म्हणून. भीष्माचार्य. ओके, आता कोण येतात? आपले आंधळे. आंधळे. हा, म्हणजे धृतराष्ट्र. हा, धृतराष्ट्र येतात. 100 पोरांचं अनुभवी बापूस येतात. व्यवस्थित वाजवा. करायची सुरुवात. करा सुरुवात. काय वाजवशाल? वाजवा. दीदी तेरा देवर दिवाना. येऊ द्या. है. काय घ्या? 100 पोरा झालेला बापाची कंबर पण एवढी हाला. अरे मेला यावर तुझं धनुष्य व्हाया होत. काय मेला कवार बावला उभा ठेवलाय बघ. मेला अवतार बघ. वर काळा चष्मा आणि पांढरी दाढी, हातात एचएमटीचं घड्याळ. धृतराष्ट्राच्या काळात एचएमटी होती. नशीब काढला. आपण कोण? एकला सेवक. एकला सेवक. एकला सेवक. सेवा. जो सेवक हा, जो सेवक. तुम्ही राजे, मी दिग्दर्शक. जो सेवक. कंच्या राजाच्या अंगावर जेवढे कपडे नाही तेवढे ते सेवकाच्या अंगावर कपडे. मला 2-2 मुकुट घालून मिळवला. 2-2 मुकुट. सेवकाच्या डोक्यावर 2-2 मुकुट. तर तो हस्तिनापूर नरेश बसून नागड्या डोक्यान. हो धृतराष्ट्र. नाटक संपेपर्यंत तुमचे डोळे फुटलेले आहेत. या जागेवर बसा. गेला माका अवघड आठवली. मी अंका नाटकात घेतलं. काय पडते सारखं? हे बघा पाठीमागच्या बाजूला कच्ची कैरी पडली. आपण कोण? काय काय? म्हणून त्याला यायला उशीर झाला. 100 हवा कौरव म्हणून
भूमिकेला उशीर झाला हो दुसरं काय नाही. काय पात्र असणार नाटकाची काय हो पाटील जरा भूमिकेची अदला बदल करायची. ही भूमिका त्या काढायची ती भूमिका या काढायची झाला. भीष्माचार्य कैतो तेजो पुंज भीष्म कैयो ताडी माडी डुकरा खाऊन गालाच्या चिपाड्या झालेलं असता बघ तुला वाटताय करताना नाही वाटली घबराव धृतराष्ट्र धृतराष्ट्र या मेल्यातून अजून करू शकतो 100 पोरांचं अनुभवी बापू जरा भूमिकेची आदला बदल करायची ना. ही भूमिका योग्य माणसाक दिली. शक्तोनी मामा आता शकुनी मामा म्हटलं ना तुका जसं आतून काढलं तसं बाहेरून पण काढव. त्याचा तोंड न दुकान साधारण कादा उघडा त्याच्या कपाळावर कोणीतरी लेवा रे सोमवारी दुकान बंद असते. ही भूमिका एक योग्य माणसाक दिली. दुर्योधन तो गुंड हे पण गाव गुंड बसले बघ कसे बसले बघ. अरे राजासारखे बसा अरे भिकाऱ्यांसारखे काय बसा. माका अवसर आठवली मी यांच्या नाटकात घेतलोय. हो तुम्ही सगळे तयार सुरुवात करायची. पांडवांना बोलू पांडवांना बोलवतोय सावध राहा. पांडव पांडव पांडवांना बहुतेक कोकाटे सर चावलेले दिसत आहे. पांडव लाईनीत येवा सावध राहा. अर्जुनात मागे ठेवा. जर काय भल्याबुऱ्या केल्या तर सांभाळून घ्यावा. करायची सुरुवात. पांडव येत नाहीत व्यवस्थित वाजवा. काय वाजवशाल वाजवा. पॅक 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 बघा पोरांना. राखीव पांडव नाही कोणापासून कोणाक झालेलं नाही म्हणजे इतिहासात त्याची काही नोंद नाही. आमचा माहित असलेला मारा सफरचंदापासून झालेलो. करायची सुरुवात करायची सुरुवात. पितामहांकडे आशीर्वाद मागा. नमस्कार पितामह. आशीर्वाद वस्त्रांनो. आशीर्वाद वस्त्रांनो. कुंती मातेच्या तब्येतीविषयी विचारा. अगं कुंते मातेची तब्येत काय म्हणते. ठीक आहे थोडा सर्दी पचतचा त्रास आहे. पावसा पाण्याचे दिवस आहे तेव्हा राजवटांना बोलावून औषध आणि पाणी काढा. बेटा दुर्योधना बोला सात तू आपल्या पांडव बंधूंना इथे काय कारणास्तव पाठवण केलेले आहे सांगतो. सात सांगतो. तर पांडव बंधूंनो काय करतोय तो तसाच करतोय. गपराव गपराव तो तसाच करतो. तू तुझी वाक्य बोल. पांडव बंधूंनो आपले काय ना रे काय जरा कोण नाही गदा गदा. ठीक आहे तर बरेच दिवस आपली गाठभेट झाली नव्हती. काहीतरी मनोरंजन व्हावे काहीतरी खेळ खेळावा असे चकुने मावाने वाक्य सुचवले आणि त्वरित आम्ही पांडुताच्या निमंत्रण पाठविले. इकडे बघ पांडवात
म्हणतात ते नव्हते तर लगेला तर पांडवांनो युद्धाला आपण सुरुवात करायची काय तर पांडवांनो तुमच्या तर्फे युद्धात भाग कोण घेणार संवाद फार छान फेकतो हो फार छान फेकतो छान तर पांडवांनो तुमच्या तर्फे युद्धात भाग कोण घेणार हे कोणाचं वाक्य आहे काय झाला धर्मराजा मी तुला विचारतोय तुमच्या तर्फे युद्धात भाग कोण घेणार आम्हाच काय बोलला काय मामा नाही नाही राजा त्यांनी जे आमंत्रण पाठवलंय ते तुमच्या आईच्या भावाला पाठवलंय का लागेला सुरुवात करायची हे राजा बोल दान बोल तर धर्मराजा पहिलं दान कोण मागणार अर्थात मीच हा? नाही नो नेवर पहिलं दान आम्हीच मागणार 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 त्याचं हे काय दाखला ठेवलं होतं ना पैसा बघता युद्धाच्या नियमाप्रमाणे पहिलं दान यजमानाने मागावे माझे 50,000 गटलास मामा माझे टाका हे बघ राजा दान टाकले सीताराम 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 माझे दशलक्ष अश्वा मामा माझे नीट टाका नाही तर मी टाकीन हे बघ राजा दान टाकले सीताराम 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 काय काय आपलं सलीम दुर्योधना या भीमाचं हसणं ओरडणं आधी बंद कर हे फासे मी जरासंधाच्या हाडापासून जरा संधीनेच बनवले आहे आणि हा भीम जर असाच असाच ओरडत राहिला तर हे फासे त्याच्या बाजूने पडतील आणि तुला सारं राज्य गमावं लागेल आणि दान मागत फिरावं लागेल तू का जोर आधी माझा एक मिनिट भीमा तू ओरडायचं नाही मी ओरडणार तुझा घसा बसलाय तू ओरडायचं नाही ओरडणार तू ओरडायचं नाही काय झालं? किती वेळा सांगितलं रे गजला घाला भिडवायची नाही म्हणून अरे मेल्या पुष्टीचं डिपॉझिट नसतं होईल माहिती हे बघा तुझी गाडी त्या बरोबर तू काय लाडकुवा सांगतो तर तुझी गाडी बरोबर दे राजा तू विजेता आहे बोल दान बोल राजा दान बोल माझे दशलक्ष अश्व मामा फासे टाका हे बघ राजा दान टाकले सीताराम 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 तुझी पार्टी हरले हरले आपली पार्टी तर फिक्स आहे ना हो हो आपल्या पार्टीचं फिक्स आहे बसा बोल राजा आणखी दान बोल माझे अर्ध सैन्य मामा फासे टाका हे बघ राजा दान टाकले सीताराम 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 मला माहिती आहे आमची पार्टी अजून काय झालं? अजून काय झालं? काय अजून काय झालं? हा. माझी पिपळा खालची सारी जमीन मी दान करतो मामा फासे टाका पिपला खायची जमीन का तुझ्या बापाची द्या दुसरा कधी पण आला आमच्याकडे खूप आहे माझे अंग सैन्य मामा फासे टाका हे बघ राजा दान टाकले सीताराम 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 अजून काय झालं? त्या ह्याला इच्छा आमच्या घरात त्याला सगळ्यात माहिती आहे सगळं माहिती आहे काय काय आहे ते पंचाली 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 पंचाली
टाका. नाही नाही, मी आता काय तुमचं ऐकणार नाही. सकाळपासून टाईट होतो, आता मला माहिती आहे. पांचाली मी तुझा मोठा भाऊस आहे. माझा आई ती काय आपल्या जन्मात पुरले का? आपण पदार्थ कशाला आपणाचीच देऊन टाक. हे बघ राजा, दान टाकले. श्रीराम श्रीराम श्रीराम. पांचालीला हे तुझा धारले, पांचाली आमची दाशी झाली. अगं उलटे सटवे सांडायले, मला तुझे वस्त्र हरण करून तुझे गर्व हरण करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आणि ती मी कदापि सोडूची नाही. अरे दुःशासना, माझ्या समोर आपलाशी उभी कर रे. तात्या, 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 तात्या. कोण झालो? कोण झालो? काय खरा सांगा. अहो तात्या, पक्षाच्या आणि त्याच्या बायकोचा काहीतरी बोलणं झाला आणि तो म्हणायला लागलो की मी या पंचाबाच्या अंगात हात लावायचे नाही म्हणून. असं कोण म्हणालो? अक्षय कुठे जा जा बोलून घेऊन येता. काय हा? अरे काय झाला? मी या परक्या बाईच्या अंगाला हात लावायचं नाही. अरे बाबा, परच्या बाईच्या अंगाला फक्त 1 मिनिट हात धरायचा, बाकी काय करायचं नाही तुला. एक असो किंवा 2 असो, पण या परक्या बाईच्या अंगाला हात लावायचा नाही. अरे पण बाबा 1 मिनिट फक्त त्या बाईच्या पदराला धरायचा, बाकी तुला काय करायचं नाही. असा काय करतो तू? तुला सगळं जमल रे. कर 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 कर, काय होणार नाही. हा, तुझी बायको तुला काय बोलायची नाही. हा, मी सगळं सांभाळून घे. ठीक आहे? हा, कर 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 कर. माझ्या बायकोने मला मला खायचे वांदा होते. असं असं काय करशील? असं काय करू नको. खातो तुझा हा घ्या. बाबा असं काय करू नको. अरे देवा, मंडळी आता दुःशासन कोण? आता दुःशासन कोण? तात्या, मी ट्राय करू काय? आता आमची साईड काय करतो? काय बाईचं वस्त्र रंग करायला? हो. अरे मेल्या, पण त्या महाभारतात द्रौपदीचं वस्त्र अर्जुनान केला ना काय? आमच्याची साईड तर आम्हीच करतो. तुला वस्त्र करूची एवढी घाय आहे? धर धर धर, मला कर, धर धर, मला कर. आम्हाला पण बाई असं करू नका. जरा 5 मिनिटं थांबा. बाई मंडळी, आता दुःशासन मी. काकूचा तरी विचार करा. अरे तुझा काय विचार करायचा? तुझा काय चालली बघून घेईन. समजला? काय बघून घेतलं साहेब? काय बघून घेतलं साहेब? हा? तात्या, हा? तू बोलायला. कोणाची म्हणतेस का? तुला म्हणते तुला. हो बाई म्हणजे बाई माणसासारखं बाई माणूस मी आणि मला भीम म्हणतात. तुझा झाला तुला उभ्या गावात मग कुणी फट म्हणतं नाही. म्हणतात का रे? काय केलं ते? इकडे या. यांच्यापासून नका 5 मुलं झाली आहे. 5. होय की नाही हो? जाणून नाही ग. जा तिकडं. आता मी काही नाही म्हटलंय आणि जर मी नाही म्हटलंय तरी कोण यांच्यापैकी जबाबदारी घ्यायला कोण तयार आहे? मग या तुझ्या नका वाटत तर काय बोलतोय या? होय. काकू, अहो हे नाटक आहे. तू हो बाजूला दिसना. आणि काय ग? म्हणजे कोणाच कोण म्हणतेस ग? हो. त्या बाईचा फक्त मी एवढाच म्हणला की त्या बाईचा पदर 1 मिनिट धरूचा, बाकी काय करूचा नाही. बाईचा पदर 1 मिनिट धरू कसन दे, त्याचं 10 मिनिट धरू कसन दे. पण बाईच्या पदरात काय खळ हात लावू द्यायची नाही. आणि काय हो? बाईच्या पदरापर्यंत बोलतात, मी तुमचा खळ कमी पडले. जरा गप रवशील. हा? अरे कोण आहे का कधी तो पटू हा? हा? अरे बाई माणसाने कसं बस म्हटलं का बसावं आणि उठ म्हटलं का उठावं? अच्छा, बाई माणसाच्या जातीला बस म्हटलं की बसावं आणि उठ म्हटलं की उठावं. या बघा, मी हयात बसते. कळतंय बघा कोण काय करतंय. हो काकू, लोकांचा तरी विचार करा. अरे मेल्या,
कळला व कापला बघून बघून घेताना आणि पाची पोरांच्या काकोडीत मारताना आणि माहेरची वाट करताना पाचवी पोरा घेऊन माहेरी जाताना हा माहेरी जाताना जाताना एवढी चवळी चवळी शिंगेसारखी बाई असताना मी तुझ्यासारख्या भोपळ्याची परवा करू मंडळी तर असं झालं माझं वस्त्रहरण नाटकाच्या सुरुवातीपासून माझ्यावर जी संकट आली त्या संकटात मी धैर्यातून दिली पण ह्यो घरगुती संकट आल्यावर मात्र मी आडवं झालो म्हणून मंडळी तुमच्या संसारात कधीही सुखाची दुःखाची संकट आहे त्याच्यावर तुम्ही आनंदानं मात करा आणि आपल्या आयुष्याचा लाभ घ्या एवढं सांगतो महावस्त्रहरण